हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजेमध्ये. मी पूजा. आज आपण बनवतोय तोंडाला चव येईल असा चमचमीत झणझणीत मटारचा ठेचा. तर हो, हा मटारचा ठेचाच बनवला आहे. मार्केटमध्ये आता भरपूर असा ताजा फ्रेश मटार येतो, त्यापासून मी वेगवेगळे पदार्थ बनवत असते. घरात किती शिल्लक मटार असला तरीसुद्धा ताजा फ्रेश मटार दिसला की मन राहत नाही आणि मटार मी आणखीन घेऊन येते आणि त्यापासून असे वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ बनवत असते. तर आपण यापासून भरपूर असे मटारपासून नाश्त्याचे पदार्थ बनवलेत. बनडोसा बनवले, पराठे, मटार टिक्की असो किंवा कचोरी, मटारचे पान कटलेट, पुऱ्या, भरपूर वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला भरपूर अशा वेगवेगळ्या रेसिपी पाहायला मिळतील. आज आपण बनवतोय मटारचा ठेचा. तर जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर असा मटार ठेचा आणि चपातीसुद्धा बनवून खाऊ शकतात. त्यानेच तुमचं पोट भरेल एवढा भन्नाट चवीचा हा मटारचा ठेचा बनतो. तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी 1 वाटी आपल्याला ताजा फ्रेश मटार घ्यायचे, 1 मोठा टमॅटो, 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, मूठभर कच्चे शेंगदाणे घेतलेत आणि 10-12 लसूण पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घ्यायचे. तुम्हाला किती तिखट बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही मिरची घेऊ शकतात. तर एवढं साहित्य आपल्याला ठेचा बनवण्यासाठी लागणार आहे. सगळ्यात अगोदर आपण मटार चांगले भाजून घ्यायचेत आणि साहित्य तर घरात आपलं असतंच. कांदा, मिरची, टमॅटो, लसूण यापासूनच हा मटार ठेचा तयार होणार आहे. तर सगळ्यात अगोदर मटार आपल्याला चांगले कमी गॅसवरती भाजून घ्यायचेत. कमी किंवा मिडियम गॅसवरती असे भाजून घ्यायचे, चांगले काळे डाग पडेपर्यंत. तर इथे मिडियम गॅसवरती मी हे मटार चांगले भाजून घेणार आहे. 4 ते 5 मिनिट हे मटार आपल्याला भाजून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत ते चांगले भाजले जातील आणि जेव्हा आपण मटारचा ठेचा खाणार तेव्हा कचकच लागणार नाही किंवा मटारची जी वेगळी चव असते ती तशीच राहणार नाही. व्यवस्थित मटार आपला मऊ होईल. तर पाहू शकतात हळूहळू याला काळे चट्टे पडत चाललेत आणि मटार आपला चांगला भाजलेला आहे. तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर 4 ते 5 मिनिट हा मटार मी चांगला भाजून घेतला आहे. प्लेटमध्ये काढून थंड होऊ देऊया. त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये शेंगदाणे टाकून घेणार आहोत आणि शेंगदाणेसुद्धा मिडियम गॅसवरती काळे डाग पडेपर्यंत छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. तर पाहू शकता शेंगदाणेसुद्धा आपले चांगले भाजत आलेत. शेंगदाणे भाजून घेतले की त्यामध्येच आपल्याला हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे. आता ठेचा म्हटलं की भाजी तर तिखट पाहिजेच, त्यामुळे मी इथे हिरव्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत 6 आणि या मिरच्या खूप तिखट आहेत. तुम्हाला जेवढं तिखट आवडतं त्यानुसार मिरची कमी जास्त करू शकतात. आता मिरचीसुद्धा आपल्याला चांगली काळे चट्टे पडेपर्यंत भाजून घ्यायची आहे. तर मी हे सर्व कोरडंच भाजून घेतले. तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं तेल टाकूनसुद्धा भाजून घेऊ शकतात. तर मिरचीलासुद्धा खूप चांगले काळे चट्टे पडलेत आणि मिरची चांगली आपण भाजून घेतली आहे. तर मिरचीसुद्धा आपण शेंगदाण्याच्या प्लेटमध्ये काढून घेतली. हे थोडा वेळ सर्व थंड करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे. तर ठेच्यामध्ये आपण लसूणसुद्धा टाकून घेतला आहे. लसूण भाजून घ्यायचा नाही, असाच कच्चा टाकायचा, त्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान त्यामध्ये उतरतो. तर मटार थंड झाला आहे. सगळ्यात अगोदर आपण मटार मिक्सरवरती जाडसर बारीक करून घेणार आहोत आणि त्यानंतर मिरची, लसूण आणि शेंगदाणे बारीक करून घेणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण जे मटार भाजून घेतले ते जाडसर बारीक करायचे, खूप बारीक फाईन करायचे नाही. तुम्हाला दिसत असेल अबडधोबड इथे असे मोठे मोठे थोडेसे जाडसर तुकडे राहू द्यायचे. तर मिक्सरचं बटन बंद चालू करून आपण हे मटार बारीक करून घेतले. त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे शेंगदाणे, मिरची, लसूण घेतलेले आहे ते सुद्धा असं जाडसर वाटून घ्यायचे. कोणतंच मिश्रण आपल्याला बारीक करायचं नाही, सर्व जाडसर ठेवायचे. त्यामुळे खाताना चव खूप छान लागते आणि दाताखाली शेंगदाणे मटार आले की ते सुद्धा खायला छान लागतात. आता आपण फोडणी करून घेऊया. कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकायचे. तेल गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे. जिरे चांगले फुलले की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला 1 मोठा कांदा टाकायचा आणि परतवून घ्यायचे. तर कांद्याचा हलका फुलका कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे. तर हलका फुलका कांदा परतवून झाला की नंतर आपण बाकीचं साहित्य याच्यामध्ये टाकून घेऊया. तर थोड्या वेळ कांदासुद्धा आपण चांगला परतवून घेतला आहे. तर अजून थोडंसं आपण भाजून घेऊया, म्हणजे कांदा खाताना कचकच लागणार नाही. तर छान कांद्याचा कलर चेंज झाला आहे आणि कांदासुद्धा आपला चांगला भाजला गेला आहे. आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला 1 मोठा टमॅटो टाकून घेतला आहे आणि तोसुद्धा थोड्या वेळासाठी परतवून घेऊया. तर एकदम मस्त भन्नाट चवीचा आपला इथे मटारचा ठेचा बनणार आहे. टमॅटो थोडासा हलका फुलका मऊ झाला की नंतर आपण याच्यामध्ये मिरचीचं जाडसर वाटण केले ते टाकून घेऊया. तर थोड्या वेळ टमॅटोसुद्धा चांगला परतवून घेतला आहे. आता आपण जो जाडसर मिरचीचा ठेचा बनवून घेतला आहे तो याच्यामध्ये टाकून घेतला आहे
आणि तोसुद्धा थोडा वेळ परतवून घेऊया. आपण मिरची वगैरे भाजून घेतली आहे, शेंगदाणे भाजलेले, त्यामुळे जास्त वेळ याला भाजण्याची गरज पडत नाही. लगेच हा मसाला म्हणजे लगेच हे मिश्रण तयार होतं. तर सर्व चांगलं इथे परतवून घेतले. तर मस्त सुगंध येतो आहे. आता ज्यांना कोणाला ठेचा बनवायचा आहे ना, त्यांनी सेम अशा पद्धतीने ठेचा बनवू शकतात. आपण मटार ठेचा बनवतो आहे, त्यामुळे नंतर आपण मटारसुद्धा टाकून घेणार आहोत. चवीनुसार मीठ टाकून घेतले. आता याच्यामध्ये जे जाडसर मटारचं मिश्रण तयार केले ते टाकून घेऊया. तर एकदम दाणेदार असं आपलं इथे मटारचे मिश्रण तयार झाले. मटार खूप चांगले भाजून घेतलेले, त्यामुळे खाताना चव खूप छान लागणार आहे. अजिबात ते उग्र लागणार नाही किंवा त्याची चव वेगळी लागणार नाही. आता एकजीव होईपर्यंत हे सर्व चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर कमी गॅसवरती 1 ते 2 मिनिट हे सगळं चांगलं परतवून घ्यायचे. म्हणजे ठेच्याचा जो स्मेल आहे, जो अरोमा आहे, तो सर्व चांगला मटारमध्ये उतरला जाईल आणि आपला मटारचा ठेचा छान बनेल. तर 1-2 मिनिट हे सर्व चांगलं मी परतवून घेतले. आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून 1-2 मिनिट असंच कमी गॅसवरती हे मिश्रण आपण वाफवून घ्यायचे. म्हणजे मटार आणखीनच छान मऊ होईल आणि खायला खूप छान लागेल. तर याचं झाकण काढून घेऊया. 2 मिनिट मी असं झाकून ठेवलेलं आणि तुम्हाला दिसत असेल मस्त याला तेल सुटलेलं आहे आणि एकदम भारी असा ठेचा बनवून तयार झाला आहे. आता सर्व परत एकदा मिक्स करून घेऊया. तर झणझणीत चमचमीत आपला मटारचा ठेचा बनवून तयार आहे की नाही? एकदम सोपी रेसिपी. तर पाहूनच कोणीही खाऊ शकेल एवढा भारी हा ठेचा तयार झाला आहे. लगेच आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्हालासुद्धा मटार आवडत नसेल तर नक्की एकदा असा मटार ठेचा बनवून पहा. तुम्ही याच्या प्रेमातच पडाल. तर प्लेटमध्ये मी हा ठेचा काढून घेते. दिसतोय ना एकदम भारी? तर नक्की आता करून पहा आणि कसा झालेला तो सांगायला विसरू नका. तर कशी वाटली तुम्हाला हे रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या, सोप्या आणि घरात असणाऱ्या साहित्यामध्ये तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.